पुन्हा आलोय मित्रांनो तुमच्या भेटीला, तुमच्या आवडत्या शो बद्दल बोलायला. मी ऋषिकांत घेऊन येतो बिग बॉस बद्दल अपडेट. अर्थात 2-3 दिवसानंतर आलेलो आहे, तशा प्रकारे जास्तच अपडेट असणार. मी फटाफट बोलायला सुरू करतो आणि तुम्ही जरासं माझं बोलणं ऐकशाल असं मला वाटतंय, कारण की मुद्देसूद बोलणं हे माझी क्वालिटी मी समजतो, बाकी मला माहिती नाही. जर का तुम्हाला असं वाटलंच की मी बरोबर योग्य बोलत आहोत तर मला प्रतिसाद नक्की द्या. आणि तुमचा प्रतिसाद मला कसं कळेल, जर का तुम्ही व्हिडिओ लाईक करतायत, कमेंट करतात किंवा शेअर करतायत. पण ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल, हे तुम्ही लक्ष ठेवा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर जे आहे बिग बॉस मध्ये सध्या काय चालू आहे काय आणि आपण पाहतोय, तर आपल्याला बिग बॉस मध्ये जास्त 3-1 दिवसामध्ये काही विशेष खास दिसला नाहीये. पण आलेला आहे गॅस बद्दलचा टास्क. कदाचित खूप जास्त गॅस सोडत होतील बिग बॉस मधले कंटेस्टंट, म्हणून आणला असेल गॅसचा टास्क. आता कोणता गॅस सोडत असेल, तो गॅस का तो गॅस, कोणता गॅस? कारण की बसल्या बसल्या खायचं आणि गॅस सोडायचं असं चालू होतं, कारण की खूप बोर होत होतो आपण. आणि हे बोर होत असताना थोडंसं इंटरेस्टिंग टास्क आणण्यासाठी जंगल टास्क आणलाय. म्हणजे जंगल टास्क असेल तर इंटरेस्ट करता येईल, इंटरेस्टिंग लोक आपल्याला काहीतरी मस्तपैकी एंटरटेन करतील. तर त्याच्यामध्ये काही लोकांनी एंटरटेन ही केलेलं आहे. जंगल टास्कमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त एंटरटेन कोणी केलं असेल तर सर्वांनीच केलं आहे, कारण की सुरुवात जी पॅडीने केलेली आहे. पॅडीची ॲक्टिंग एक नंबर असतेच, आणि जे संग्राम पळालेला आहे त्याला धाप धाप हाप हाप लागलेली आहे. त्याच्यानंतर जो आहे अरबाचा टास्क आहे, त्याच्यामध्ये पण अरबाची चांगली झामछंग झालेली आहे आणि अरबाजनी सुद्धा माती खाल्लेली आहे. आणि जान्हवी त्याच्यावर चांगली 0 अंडा खाऊन फिदा पण झाली आहे. ती कशी मी तुम्हाला सांगणारच आहे. पण सगळ्यात भारी होता त्या टास्कमध्ये कोणाचा, मला एक्साइटमेंट होती आणि ती दुसऱ्या दिवसापर्यंत ढकलली. आणि ती एक्साइटमेंट होती कोणाची? अर्थात सूरज भाऊची एक्साइटमेंट होती. जाऊ का मग? पूर्ण नाही केलं अजून पाणगेंडा. अरे काहीच कारण नाही. पोहतो नाचतो गेंडा ओळखलाय, पण ते पाण्यातला गेंडा माहित नाही. आणि सूरज भाऊनी जो टास्क केला, बाय द वे संचालक म्हणून मला नेहमीच अभिजित आवडतो, हे मी मेन्शन आधीच करून देतो. आणि पुढे का मी असं बोलतो आहे तर हे पण सांगणार आहे, कारण की जेव्हा संचालन म्हणून काम करत होता अभिजित, तेव्हा सूरजचा इतका भारी सपोर्ट करत होता. मला ते खूप आवडलं आणि अभिजितचं हे कॅरेक्टर मला आवडलं, म्हणून मी त्याला वोटिंग सुद्धा करायचा प्रयत्न करणार आहे जेव्हा तो नॉमिनेशन मध्ये येणार आहे. फक्त जर का त्याच्या सोबत सूरज आला वोटिंगला तर माझी प्रायोरिटी कोण असणार आहे? अर्थात सूरज. आता लगेचच मी तुम्हाला सांगून देतो की पहिले हे बोलूया आपण की सूरज कसा प्रकारे खेळत होता. सूरजनी ज्या टास्कमध्ये, म्हणजेच त्याला बरोबर आहे, काही गावाकडले लोक म्हणतात सांबार नाही म्हणते हरिण म्हणतात. आता त्याला काय माहिती की सांबार काय आणि हरिण काय, पण त्यांनी जो टास्क केला आहे तो खरंच खूपच भारी केला आहे. अर्थात अंकिताला त्याला जास्त व्यवस्थित सांगता नाही आलं. काय केलं असतं, ते लुंगी डान्स केला असता आणि इडली वगैरे दाखवायचा प्रयत्न केला असता, नाही तर अजून काहीतरी केलं असतं. सांबा माहिती आहे तुम्हाला, सांबा शोले पिक्चर मधला, हे असं काहीतरी करून दाखवलं असतं तिने. पण तिने अंकिताने एफर्ट्स नाही घेतले. आणि पहिलं पण याला जेव्हा पॅडी बोलत होते बाहेरून की नाक दाखव, ते दाखवलं नाही. आता वापस येतो मी जो पॉईंट मी आताच काढला होता की वोटिंगवर. तर वोटिंग सूरजला नेहमी प्रायोरिटी. आणि का आता जे वोटिंग ट्रेंड आहे, मी जी व्हिडिओ तुम्हाला आज म्हणजे उद्या पडणार आहे शुक्रवारच्या दिवशी, आणि आतापर्यंत जो वोटिंग ट्रेंड आहे त्याच्यामध्ये जवळपास 72% वोट फक्त आणि फक्त सूरज घेऊन गेलेला आहे. म्हणजे बाकीचे कोण आहे? चिनी पाणी कम. चला यांना म्हणजे आपण जे पाहतोय, लोक जे प्रेम करतायत, लोक मनापासून प्रेम करतायत. अर्थात लोक एवढे प्रेम करतायत की हे बघा तुम्ही, एक मुलगी तर सूरजचा टॅटू काढते हातावर आणि ते पण गोलीगत. वाव, अशी फॅन फॉलोईंग भेटणं म्हणजे नशिबान असतं आणि सूरज त्याच्यामध्ये नशिबान निघाला आहे. मी अर्थात मराठी बिग बॉस मध्ये असं कोणी पहिल्यांदा बघतोय आणि असं चित्र पहिल्यांदा बघतोय की अर्थात डायरेक्टली एक सूरज चव्हाणचं गोलीगट टॅटू एक मुलगी करून घेते. बस निकीपासून लांब राहा, कारण की वहिनीला राग येतो कारण सवत नको. आता तुम्ही सांगा, हा आपल्या वहिनीचा टॅटू तुम्हाला कसा म्हणजे काय बोलावं. आणि एवढंच नाही तर दुसरं आता मी बोलणार आहे, 72%च्याही पुढे वोटिंग एकटा सूरज घेऊन गेलेला आहे. 2 नंबरला जान्हवी आहे, तिने काहीतरी 60% वोटिंग घेतलेले आहे. आणि उरलेले बाकीची वोटिंग तिघांमध्ये वाटले गेलेले आहे. आणि अर्थात सगळ्यात डाऊन आहे तर अरबाज. पण अरबाजला काय, वर्षा 3 नंबरला आहे, म्हणजे वर्षा उसगावकर आहे ते 3 नंबरला आहे. मी वर्षा उसगावकर रिस्पेक्ट वगैरे कुठे गेली? अरे त्यांनी रिस्पेक्ट ठेवली असतीच स्वतःची तर मी दिली असती त्यांना रिस्पेक्ट, पण त्यांनी स्वतःची रिस्पेक्ट ठेवली नाहीये. अर्थात शो तुम्ही जसं पाहत नाही, कधी कधी आम्ही लाईव्ह देखील पाहतो आणि आम्हाला चांगलं माहिती आहे की त्या घरामध्ये कशा वावरत आहेत. अर्थात जर का त्यांना काढलं नाही हप्त्यामध्ये तरी काही नवल नसणार. पण अरबाज सगळ्यात डाऊन आहे. अरबाज अगदी 1 ते 2% त्यांनी वोटिंग घेतलेले आहे.
आणि तो जाऊही शकतो, पण काही होऊ शकत नाही. उद्याच्या दिवशी वापस बोट हायक होऊ शकतात. निकी सगळ्यात खाली आहे, म्हणजे एकूण 4 नंबरला आहे, सेकंड लास्टला आहे. आता निकी आणि अरबाजमध्ये जर का कोणाला काढायचं असेल ते काढणार आहे का? अरे हे काहीसे काढतात, म्हणजे एवढं बोर केलं त्यांनी. हफ्ताभर ते दाखवत आहेत अरबाजला. अरे काही नसेल, कुठे असेल तरी अरबाजला नाही दाखवायचे. तो झोपेल असेल तरी अरबाज दाखवायचे. तो बेडवर असा बसेल असेल तरी अरबाज दाखवायचे. आणि तो मी तर म्हणतो एवढंच नाही, जर का तो संडासमध्ये 4 तास 5 तास बसून राहिला असता तर दरवाजा दाखवला असता संडासचा. एवढे अरबाज दाखवत होते, म्हणजे यांच्या घुसलाय कुठेतरी अरबाज. एवढंच नाही, ते एवढं बोर केलं त्यांनी, त्याच्यामुळे मी तर शो पाहिलंच नाही आणि माझा व्हिडिओ बनवायचं पण नव्हतं. पण आज असं काहीतरी घडलं, त्याच्यामुळे मला असं वाटलं की व्हिडिओ बनवावा. म्हणजेच काय, तर जो आजचा टास्क होता त्याच्यामध्ये जो संग्राम आहे त्याचा काय झालेला, हात बेंड झालेला. प्रत्येक येतो जो आहे कोणी पण अरबाज सोबत भिडायला जातो आणि त्याचं एकतर फ्रॅक्चर होतो, हात फ्रॅक्चर होतो, पाय फ्रॅक्चर होतो, सगळी अपाईच होत आहेत. आणि जे अपाईच होत आहे ते स्वतःलाच नावं ठेवत आहेत की आम्ही अपाईच झालो कारण की आम्ही त्याच्यासोबत भिडलो. अरे पण तो तुम्हाला ऍक्सिडेंटली किंवा अपाईच करतोय ते तुम्हाला दिसत नाही का? अगदी शर्ट फाटेपर्यंत त्यांनी पकडून ठेवलं होतं. आणि कोणत्या गेममध्ये, म्हणजे जर का तुम्ही कबड्डी खेळत असाल तर तुमच्या कबड्डीमध्ये जर का तुम्ही एखादा कपडा वरताय तर कपडा वरणं म्हणजे नाही मानलं जात, कारण की चुकून जर का गळ्याला फास झाला आणि कपडा वरताना अनेक वेदना होऊ शकतात. अनेक प्रकारचे जे अपघात आपण बिग बॉस मध्ये पाहिला आता तसा होऊ शकतो. आणि एवढे दिसतंय की अँकल होल्ड कोण आणि कधी करत होतं, पण याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि उलट संग्राम बद्दलच बोलतात की संग्राम तू कशाला लढला. अरे म्हणजे तुम्ही लढतायत आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक आहे व्यक्ती जो तुम्हाला हँडिकॅप करतोय, पण तरी पण तुम्ही त्याच्या विरुद्ध बोलायची हिंमत ठेवत नाहीये ना. अरबाजच्या विरुद्ध बिग बॉस मधले कंटेस्टंट बोलायची हिंमत ठेवत आहेत, त्यात व्हिडिओ वगैरे बनवणारे असतात ते सुद्धा त्याच्या विरुद्ध म्हणजे जे मुद्द्याचं आहे ते बोलायला तयार नाहीयेत की एक्झॅक्टली हँडिकॅप कोण करताय. रितेश देशमुख आहेत ते येतात जेव्हा शनिवार रविवारच्या वेळेस, ते सुद्धा त्याच्या अगेन्स्ट बोलत नाहीयेत. बिग बॉस सुद्धा त्याच्या अगेन्स्ट बोलत नाहीयेत, म्हणजे कोणीच बोलत नाही त्याच्या विरुद्ध. आणि जे मेन म्हणजे हे सर्व बाहेरचे जाऊतात, मेन म्हणजे ते कंटेस्टंट आहे ते संग्रामला शिकवत होते की अरे तू का मध्ये पडलास, तू का त्याच्यासोबत भिडलास, तू सरेंडर करायचं होतं. पॅडी 1 नंबर बोलले. पॅडी बोलले की अर्थात तू जर का गेम मध्ये आलाय तर तुला खेळणं तर भागच आहे, मग तू आलाच कशासाठी गेम मध्ये. आणि एवढंच नाही, मी नोटीस केलं, तुम्ही जर का बघशाल तर बघा वापस ते एपिसोडमध्ये, तो टास्क सुरू व्हायच्या पहिले संग्राम बोलत होता याला अरबाजला, मला लढावं लागेल बरं का, मला खेळावं लागेल, गेम प्ले करावं लागेल. असं तो का बोलत होता? जर का तो परमिशन घेत असेल तर मग परमिशन का घेत होता त्या अरबाजची संग्राम गेम खेळण्यासाठी? अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नसतात. शो कधी कधी म्हणतात स्क्रिप्टेड आहे, किंवा हे कधी कधी बिग बॉस शो वाले एकमेकांमध्ये काय बोलत असतील आपल्याला ते नेहमी दिसत नाही. आपल्याला 1 ते सव्वा तासाचा एपिसोड दिसतो, पण बिग बॉसच्या घरामध्ये काय चालू आहे आणि संग्राम का घाबरला आणि तो दुसरा वैभव का झालेला आहे हे आपल्याला काय माहित नाही. आणि बाकीचे कंटेस्टंट सुद्धा अरबाजला नेहमी घाबरेल वाटतात. आणि एक सुद्धा म्हणजे आता ही जान्हवी आहे, तिने अरबाजच्या विरुद्ध लढायला सुरुवात केली होती, पण ती सुद्धा काय झाली आहे नंतरून अरबाजच्या जोडीला लागलेली आहे. असं सर्व आज ही माझी व्हिडिओ पूर्णपणे अरबाज का होते, कारण की या हफ्त्यामध्ये मुद्दामून त्यालाच दाखवलं जात आहे. कदाचित त्यांना या हफ्त्यामध्ये सगळ्यात कमी वोटिंग भेटून सुद्धा त्याला काढायचं नाहीये. हे थर्ड क्लासगिरी आपण बिग बॉस मध्ये पाहतोय की एका कंटेस्टंटला एवढ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करायचं की बाहेरच्या लोकांचे मन आणि मत सगळे थर्ड क्लासमध्ये विकून टाकायचे. पहिले आपण जेव्हा पाहायचो की बिग बॉस होता म्हणजे मागचे सीझन तेव्हा फर्स्ट क्लास सीझन होते, पण आता सारखा थर्ड क्लास सीझन हा पहिल्यांदाच पाहतोय. म्हणजे हे काय चालू आहे, हिंदी तुम्ही जसं हिंदीमध्ये मुजतात ना तसं तुम्ही मराठीमध्ये मुताचे काम करत आहात, म्हणजेच कोणते बिग बॉस वाले. आणि हे आपण पाहतोय ॲज अ प्रेक्षक म्हणून. मला बिग बॉस मध्ये पाहताना रियालिटी शो पाहायचा आहे, जर का फेक शो दिसला तर काही मजाच नाहीये. आणि अर्थात आपल्याला जे सर्व चित्र दिसते ते फेक दिसतंय. जेव्हा अशा वेळेस येते की निकीला समजते की अरबाज पण आले नॉमिनेशनमध्ये आणि ती पण आली नॉमिनेशनमध्ये, जेव्हा पण हे दोघं जण येतात तेव्हा हे दोघं हप्ता वेगळाच करून टाकतात, म्हणजे एकमेकांशी थोडंसं भांडायचं. या आधीच्या हप्त्यात पण असं झालेलं आहे, दुसऱ्या का तिसऱ्या हप्त्यामध्ये दोघांचे भांडणं झाले होते आणि या हप्त्यामध्ये पण सेम चालू आहे. म्हणजे ही काय पण त्याची फालतू स्ट्रॅटेजी आहे का यार? आणि ह्या स्ट्रॅटेजीला पण आपण बोर झालेलो आहे. म्हणजे ज्यांना कळतं ना ते बोर होतात. आता तुम्हाला पण लक्षात आलं असेल मी काय बोलतोय काय नाही, म्हणजे हे फक्त फालतूचे भांडणं चालू आहे. आणि वर्षा उसगावकरला अरबाजचा काय एवढा पोळ काय मला अजून कळालं नाहीये. आणि जो आहे म्हणजे अभिजित सावंत, त्यांनी एवढा सपोर्ट केला होता तिला, म्हणजे जेव्हा ती कॅप्टन झाली होती तर निकी घरातली कामं करत नव्हती, त्यावेळेस कोणी हेल्प केली होती? अर्थात अभिजित सावंतने हेल्प केली होती. आणि सर्वांना कन्व्हिन्स करत होता की सर्व कामं व्यवस्थित करा, अगदी निकीला कन्व्हिन्स करत होता. पण अरबाज तेव्हा निकीची बाजू घेत होता आणि वर्षा उसगावकर अरे काय बोलली त्या अभिजित बद्दल, म्हणजे कॅप्टन्सी का नाही द्यायची. म्हणजे सर्वांनी इन्क्लूड सर्वांनी
सूरज जास्त याच्यामध्ये बोलत नाही, पॅडी जास्त काही इन्व्हॉल्वेशन होत नाही, पण पॅडी जेव्हा बोलतो तेव्हा मुद्द्याचं बोलतो. अंकिताला जास्त काही बोलता येत नाही, पण जेव्हा ती बोलते सेन्सेबल बोलते. बाकीची सर्वांनी तर अक्कल गहाण ठेवलेली आहे. आणि इंडिव्हिज्युअल गेम कोणाचा नाही, ना जान्हवीचा इंडिव्हिज्युअल गेम आहे आणि ना याचा डीपीचा इंडिव्हिज्युअल गेम आहे. पण तरी पण असं म्हणतात की डीपीने भारी गेम खेळला आहे. जेव्हा ॲट दी एंड आपण बघतो आणि आजच्या दिवशी आपण जेव्हा बघतोय की जो कॅप्टन्सीचा टास्क आहे त्याच्यामध्ये डीपीने थोडासा ट्विस्ट आणून भारी गेम खेळला आहे आणि स्पष्ट जे पण काही प्लॅनिंग होती ती प्लॅनिंग बाहेर आणलेली आहे. अर्थात म्हणजे इथे डीपीचा गेम मला थोडासा भारी वाटला. एकूण सर्व काही असं होतं. व्हिडिओ जराशी मोठी झाली आहे. अर्थात जर का तुम्ही इथपर्यंत पाहिले असेल तर थँक्यू म्हणेल. मी तुम्हाला जास्त मोठी व्हिडिओ करणार नाही. अर्थात जास्त मोठी व्हिडिओ पाहिला असेल तर बोर होऊन जातं आणि जेवढं मला बोलायचं होतं तेवढं मी बोललोच आहे. अजून बोलण्यासारखं खूप काही आहे, पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि टाटा बाय बाय. चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करत जा, तुमचे मतं मांडत जा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करत जा. बाकीचे पण माझे व्हिडिओ पाहत जा आणि माझे जे ब्लॉग आहेत म्हणजे मी ब्लॉग्स बनवतो, वेगवेगळे ब्लॉग इकडे फिरायचं असेल, गणपतीचा बनवेल आहे ब्लॉग, हे ब्लॉगसुद्धा पाहत जा आणि तुमचा प्रतिसाद असा देत जा. धन्यवाद. थँक्यू. टाटा बाय बाय.